पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली नगरपालिका निवडणूक रंगतदार परिस्थितीत पोहोचली आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत। माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यावर आरोप करण्यात आला की त्यांनी कोणतीही कामं केली नाहीत, फक्त गवगवा केलाय। यावर माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांना विचारले असता त्यांनी सांगितलंय की हिंगोली नगरपालिकेचा नगराध्यक्ष असताना मी कोट्यवधी रुपयांचा विकास कामं केली आहेत। यामध्ये जलेश्वर, त्याला सुशोभीकरण, संसदरत्न स्वर्गीय राजू सातव सभागृह, शिवाजी सभागृह, रस्ते, गटार यांचा अनेक योजना मी केल्यात। नसत्या बोलण्यात मी माझा वेळ वाया घालवत नाही, तर मी विकास कामं करत असतो, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी दिली आहे। मला एकच सांगायचं आहे, मला या हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी 2016ला या हिंगोलीच्या जनतेने बसवलं। 2016 ते 21 हिंगोली नगर परिषदेने काय काय काम केलेले जनतेला माहीत आहे। मी आज या हिंगोली शहरामध्ये सगळ्यात पहिला नगराध्यक्ष बसतात पहिला प्रोजेक्ट म्हणजे ड्रेनेजचा 76 कोटी रुपये मंजूर करून आणले। ड्रेनेज झाल्यानंतर इतके रस्ते खराब झाले होते या हिंगोली शहराचे की हिंगोली शहरातल्या जनतेला चालणं पण मुश्किल झालं। नंतर आम्ही 101 कोटीचा प्रोजेक्ट या शहरासाठी 101 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर करून आणला। आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 101 कोटी रुपये या रस्त्यासाठी दिले। त्याच्यानंतर ते रस्ते झाल्याच्या नंतर 25 कोटी रुपये आमचे आदरणीय वनमंत्री आमचे मुनगंटीवार साहेब यांनी या शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपये दिले। त्याच्यामध्ये आम्ही शिवाजीराव देशमुख सभागृह, संसदरत्न राजू सातव सभागृह, आमच्या नगर परिषदची बिल्डिंग आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे भवन अशी ही कामं त्या 25 कोटीमध्ये आम्ही केलेली आहेत। आणि या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये मोठी भर म्हणजे आम्ही जलेश्वर तलाव जो अनेक दिवसापासून ज्याचं काम रखडलेलं होतं, आज तुम्ही बघत असाल त्याचं अर्धच काम झालं तर एवढा सुशोभीकरणाचा मोठा भाग दिसत आहे। त्याचं पूर्ण काम झाल्याच्या नंतर तो फार मोठा पिकनिक पॉइंट होणार आहे। आणि या शहराच्या वास्तव्याला मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो त्यावेळेस बसताच मी 20 गाड्या या नवीन मागवल्या होत्या, नंतर पुन्हा 20 गाड्या मागवल्या। कचरा या हिंगोली शहरातला संपूर्ण कचरा मी संपवला होता, सगळी घाण संपवली होती। आणि त्या नगराध्यक्ष असताना मला स्वच्छ संरक्षण मध्ये महाराष्ट्र शासनाचा 3 कोटीचा पुरस्कार आपल्या हिंगोलीला मिळाला, नगर परिषदला दुसरा पुन्हा 3 कोटीचा पुरस्कार स्वच्छता संरक्षण मध्ये मिळाला, 5 कोटी रुपये वसुंधरा माझी मध्ये मिळाली। ही कशाचं प्रतीक आहे? आम्ही चांगलं काम त्या नगर परिषदमध्ये केलं म्हणून या शासनाचे पुरस्कार आम्हाला प्राप्त झाले। आणि या हिंगोली शहराचा वाढता व्याप बघता आदरणीय आमदार साहेब माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही बघता आज पाण्याचा आमच्या हिंगोली शहराला 10-10 दिवस 12-12 दिवस पाणी येत नाही। हे बघता 86 कोटी रुपये त्या पाण्याच्या नळ योजनेच्या पाईपलाईनसाठी आज आमदार साहेब मंजूर करून आले। त्याचं टेंडर झालंय आणि त्याचं काम चालू झालंय। ते काम आज प्रगतीपथावर आहे, कारण हिंगोली शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे। लोकांना काय पाहिजे, मी हिंगोली शहर पूर्ण एलईडी केलं। मी नगराध्यक्ष बसतात या हिंगोली शहरामध्ये एलईडी लाईट पूर्ण एलईडी शहर मी केलं। अशी कामं या हिंगोली शहरामध्ये आम्ही केली आणि जनता विकासाला साथ देणारी आहे, बकासाला नाही विकासाला साथ देणारी आहे। त्यामुळं जनता आमच्या सोबत आहे। कोणी किती आमच्यावर टीका केली तरी आम्ही विकासाच्या बाबतीत बोलू, एवढं आपण आपल्या हिंगोलीकरांना हात जोडून विनंती आहे की बाबा कोणाच्या या अशा भपकाऱ्यावर जाऊ नका किंवा याच्या 2 पैशाच्या मागा लागून काय जनतेला काय दिशाभूल करायची। साड्या वाट, कुठं दिवाळीची भेट, कुठं त्या गव्हाचे पोते वाट, कुठं काय ते तांदळाचे हे वाट। आणि त्या गहू तांदळावर साड्यावर कोणी मतदान करत असते का? तुम्ही त्या बायाचे फोटो किती व्हायरल करायले, चांगल्या चांगल्या घरच्या बाया का तुमच्या साडीवर बसलेल्या आहेत का? अशा त्या बायाच्या की चांगल्या घरच्या बाया 150 रुपयाची साडी द्यायला त्या का 150 रुपयात त्या बाया तुम्हाला का त्या फोटो व्हायरल करायला पुन्हा त्या चांगल्या घरच्या बाया? असा कोणाचा अपमान केला नाही पाहिजे। आज तुम्ही द्यायची भेट मग इतके दिवस काऊन नाही दिली? 5 वर्ष तुम्ही आमदार होते ना, दिवाळीची भेट एखाद्या वेळेस द्यायचं होतं ना। अरे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब दर महिन्याला 1500 रुपये प्रत्येक आमच्या बहिणीला द्यालेत आणि आज आमच्या बहिणी खुश आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये आमचे मुख्यमंत्री साहेब द्याले।
मला सांगा, शेतकऱ्याच्या आज एवढ्या योजना शेतकऱ्याला लागू केल्या, मान्य आदरणीय या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी. अहो, ज्याच्या आज गोरगरिबाला ज्याला कधी बिमार पडला तर त्याला घरून रुपया लावायचं काम नाही. 5 लाखाचा आज आरोग्याचा विमा कार्ड भेटायला. अपघात विमा चालू केला. गोपीनाथ मुंडे चा एक आपला याचा विमा चालू केला. आणखीन इतक्या योजना आमच्या लाडक्या बहिणीच्या याला गॅस सिलेंडर फ्री दिलं. इतक्या योजना आमच्या सरकारने दिल्या. आणि हे काम आम्ही सांगतो हिंगोलीमध्ये आम्ही काय केले. यांनी कळमनुरीचं 5 कामं सांगा, फक्त 5 कामं मोठी केली म्हणून. कुठली 5 काम? अहो, हिंगोली नाही, यांचा तर कळमनुरीमध्ये यांचा नगराध्यक्ष 5 वर्ष नगराध्यक्ष यांचा होता. कळमनुरीचे हाल पाहतो त्या शहरात काय हालत आहे. त्या कळमनुरी शहरात तिथले लोक इंटरव्ह्यू द्यालेत ना टीव्हीला, आमच्या शहराचे काय हाल आहेत. विकास गेला कुठं? आम्ही तरी छाती टोकपणे सांगू शकतो आम्ही विकास केला आहे आणि विकासावरच आम्ही मतं मागणार आहे. आमचं हा विकास करणे ध्येय आहे. आज मी मायबाप जनतेला विनंती करणार आहोत की मायबाप जनतांनी मला या हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी आमचे खालचे जे नगरसेवक असतील त्या सर्व नगरसेवकांना निवडून द्यावा आणि पुढचा विकास आम्ही करतो का नाही बघावा. आम्ही 100% तुमचा या शहराचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार आहोत आणि सदैव विकास करत राहू.